सन्माननीय अजितरावजी पवार, दिलीपरावजी वळसे पाटील, या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सर्व मित्र पक्षांचे आमचे सर्व उपस्थित सहकारी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज आपण सर्वजण बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवारांचा फॉर्म भरण्यासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत। पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून मोहनजी जोशी यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्याकरता सर्वजण गेलेले आहेत आणि काही क्षणापूर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघामधून खासदार सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज आपल्या सर्वांच्या साक्षीनं दाखल करण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून आता या उद्याच्या होणाऱ्या 23 तारखेच्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरभरून आपण मतदान करावं, यासाठी आपण सर्वजण मित्रांनो या ठिकाणी जमलेलो आहोत। मला जाणीव आहे की ऊन खूप तापलेलं आहे आणि आपण सर्वजण उन्हामध्ये उभा राहिलेला आहे। सकाळी 9:30 पासून आपण सर्व कार्यकर्ते जिल्ह्यामधून आज या ठिकाणी आलेले आहेत। मी दोन्ही पक्षाच्या वतीने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। माननीय राहुलजी गांधी, माननीय पवार साहेब आणि जेवढे मित्र पक्ष आपले आहेत त्यामध्ये राजू शेट्टी असतील, त्यामध्ये हितेंद्र ठाकूर असतील, त्यामध्ये आमचे इतर आमच्या काही ज्या संघटना आहेत अशा अनेक संघटना, त्या संघटनेनं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण महाआघाडी स्थापन केलेली आहे। मित्रांनो, या देशाची निवडणूक आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये काय चाललंय, शहरामध्ये 5 वर्षामध्ये काय चाललेलं आहे हे आपण सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे। आज ज्या पद्धतीनं तुमचा माझा संसार प्रपंच उद्ध्वस्त करण्याचं काम ज्या मंडळीने केलेलं आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्याकरता उद्याची निवडणूक महत्वाची आहे। अनेक नेते मंडळी बोलणार आहेत, ती काय फार मोठं भाषण करण्याचं व्यासपीठ असं मला वाटत नाही, पण आज गरज आहे तुम्ही आम्ही सर्वांनी सगळे मत विसरून एका ठिकाणी आपल्याला येऊन काम करण्याची आवश्यकता आहे। जिल्ह्यामधलं राजकारण, जिल्ह्यामधलं वातावरण, 4 लोकसभेचे मतदारसंघ आहेत, 21 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। तुम्हाला सर्वांना एकत्र यावं लागणार, ही काळाची गरज आहे। काल परवा काही वाद झाले असतील ते सगळे वाद आता सोडून द्या। आज तुमच्या आमच्या सगळ्याचं भवितव्य या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीवरती अवलंबून आहे आणि म्हणून माझी सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की आम्ही सगळेजण आता एकत्र बसलेलो आहे। अजितदादा असतील, पवार साहेब असतील, सगळे नेते मंडळी असतील, काल परवापर्यंत ठीक आहे आपण एकमेकाच्या आमने सामने आपण लढलो असो, पण आज काळाची गरज आहे, देशाची गरज आहे, राज्यातल्या जनतेची गरज आहे की आपण एकत्रपणाने येऊन आपल्याला आता काम करावं लागणार आहे। आणि म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आपले 4 उमेदवार आहेत। मावळमधनं पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, शिरूरमधून कोल्हेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे, पुण्यामधून मोहन जोशी आणि बारामतीमधून सुप्रियाताई सुळे या 4ही उमेदवारांना या उद्याच्या 23 आणि 29 तारखेला भरभरून आपण सर्वांनी साथ देण्याची आवश्यकता आहे। इथं आलेला सगळा कार्यकर्ता वर्ग आहे, इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता जो घडला गेलेला आहे तो काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीनं आपण समाजामध्ये पुढे आलेलो आहे। पक्षानं बरंच काही आपल्याला दिलेलं आहे, पक्षामुळे आपली प्रतिमा समाजामध्ये आपण निर्माण केलेली आहे। आज पक्षाला देण्याची वेळ आज तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून उद्याच्या या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, आज इथं संग्राम थोपटे उपस्थित आहेत, दत्तात्रय भरणे मामा आज इथं उपस्थित आहेत, देवकादेव उपस्थित आहेत, अजितदादा इथं उपस्थित आहेत, त्याचबरोबर खडकवासला आणि दौंड रमेश आप्पा वगैरे सगळी मंडळी आज या ठिकाणी तो उपस्थित आहेत। मी आपल्याला ग्वाही देतो, बारामती लोकसभा मतदारसंघामधून खासदार सुप्रिया सुळे या प्रचंड मताने निवडून येतील, याबद्दल आपण शंका बाळगण्याचं काही कारण नाही, कारण आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। या जबाबदारीतून तुम्ही आम्ही सर्वांनी काम करावं लागणार। पुणे शहरामध्ये सुद्धा खूप सस्पेन्स होता की उमेदवारी कुणाला मिळणार आहे म्हणून, कुणाची नावं टीव्हीमध्ये दाखवली जायची, पण आम्हाला विश्वास आहे, आनंद आहे की मोहन जोशी सारखा एक निष्ठावान कार्यकर्ता ज्याने काँग्रेस पक्षाकरता रात्रंदिवस काम केलेलं आहे, अशा एका सामान्य कार्यकर्त्याला राहुलजी गांधींनी ह्या पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे। पुण्यामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना हा आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी उभा राहणार आहे। मी बाळासाहेब चिवरकर असतील, उल्हासदादा पवार असतील, आमचे
गाडगे साहेब असतील किंवा अरविंद शिंदे असतील, अभय छाजेड असतील किंवा प्रवीण गायकवाड असतील, या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करणार आहे. स्पर्धा हा निकाल लागेपर्यंत स्पर्धा असते. उमेदवारी मिळण्याकरता आपण जरूर स्पर्धा केली, पण निर्णय झाल्यानंतर मात्र ती स्पर्धा संपली पाहिजे. काल ज्यावेळेस निर्णय घोषित झाला त्यावेळेस या सगळ्या नेते मंडळींनी पक्षाचा आदेश मान्य केला आणि आज सगळी माणसं आज या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. काल आम्ही रात्री चेतन तुपे आणि आम्ही सगळे काँग्रेस भवनला रात्री बसलो. एक चांगलं नियोजन आपल्याला या पुणे शहरामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला करावं लागणार आहे. कारण पुणे शहर आणि हा मतदारसंघ जो आहे हा पश्चिम महाराष्ट्रातला बालेकिल्ला आहे. या पुण्यामधून जे काय बाहेर पडतंय ते सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात आहे. आणि मला असं वाटतं हा संदेश सुद्धा अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात द्यायचा असेल तर इथलाही काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार हाही प्रचंड मतानं निवडून आला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. कार्यकर्त्याला माझी विनंती आता कोणाच्या निरोपाची वाट बघू नका. कोणाचं पत्रिकेवर नाव आहे का नाही याची चर्चा आपण करू नका. कोणाचं पोस्टरवरती नाव छापले का नाही छापलं याचाही विचार आपण करू नका. कारण ही वेळ आहे की तुमच्या आणि माझ्या अस्तित्वाची वेळ निर्माण झालेली आहे. ही उद्याची वेळ जी आहे ती अशा प्रकारच्या धर्मांध शक्तीच्या विरोधामध्ये आज सर्व धर्मसमभावाचा विचार घेऊन आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून मला सर्व तमाम सहकाऱ्यांना माझी विनंती आहे, कुठल्या अफवावर विश्वास ठेवू नका. कुठले तरी जुने काहीतरी फोटो काढून माणसं सोशल मीडियावर पाठवतील, काहीतरी गैरसमज निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतील. पण एकदा का आघाडी झाली, आघाडीचा निर्णय झाला, त्या निर्णयाप्रमाणे आपण सर्वांनी काम करायचंय. आज अजितदादा आम्ही सर्वजण एकत्र बसलो. त्यांना आम्ही सांगितलं आता कालपर्यंत काय झालं असतं ते सगळा विषय सोडून द्या. आज वेळ आहे आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. नाहीतर आतापर्यंत झालं ठीक आहे, तुमचा मार्ग वेगळा होता, आमचा मार्ग वेगळा होता, पण आज ती वेळ राहिलेली नाही. आज जर आपल्याला सगळ्यांना या अशा प्रकारच्या जातीवादी शक्तीच्या विरोधामध्ये एकत्र यावंच लागणार आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून उद्या पुणे जिल्ह्यातल्या 4च्या 4ही जागा या आघाडीच्या आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आला त्याबद्दल खरंच आपलं मनापासून आभार व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो की आज सगळ्यांना आपल्याला उन्हामध्ये थांबावं लागलेलं आहे. पण आपण तापल्याशिवाय राजकारण तापणार नाही आणि राजकारण तापल्याशिवाय आपला उमेदवार निवडून येणार नाही. एवढं काम आपण सर्वांनी करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.